बालाजी तांदळेला सह आरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। मात्र तांदळेनं समोर येऊन जी माहिती दिली ती सुद्धा धक्कादायक आहे। कराड समर्थक असलेला बालाजी तांदळेलाच घेऊन बीडचे पोलीस अनेक दिवस कराड आणि त्याच्या टोळीचा शोध घेत होते, हे स्वतः तांदळेनंच सांगितलेलं आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा। बालाजी तांदळेला आज तक पहिलं सह आरोपी का केला नाही हेच मुळात कळत नाहीये। आम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यात आम्ही लेखी दिलेलं आहे की यांची चौकशी करण्यात यावी। पोलिसांकडून संतोष देशमुख हत्येचा तपास नेमका कसा होतोय हे ऐकल्यावर तुमचंही डोकं काही काळासाठी काम करणं बंद करेल। फक्त उदाहरण म्हणून दोन घटना बघा। वाल्मिक कराड आणि इतर आरोपी फरार असताना बीडचे पोलीस हे कराडच्याच कट्टर समर्थक असलेल्या बालाजी तांदळेच्या स्कॉर्पिओ गाडीनं आरोपींचा शोध घेत होते। म्हणजे कराड आणि टोळीला पकडणाऱ्या गाडीत कराडचाच मित्र असायचा। नंतर कराड दैवत आहे असं मानणारा दुसरा समर्थक मोराळेच्याच स्कॉर्पिओ गाडीतून कराड पोलिसांपुढे सरेंडर झाला। यावर मोराळे म्हणतो की कराड अचानक दिसले, त्यांनी लिफ्ट मागितली आणि त्यांना सरेंडर होण्यासाठी माझ्या गाडीतून सोडून आलो। म्हणजे कराड टोळीच्या शोधावेळी बीड पोलीस कराड समर्थकालाच सोबत घेऊन कराड टोळीला शोधतात आणि दुसरीकडे कराड आपल्याच समर्थकाच्या गाडीनं बादशाही थाटात सरेंडर होतो। आता कराड टोळीच्या शोधासाठी बीड पोलीस कराड समर्थकाला त्याचीच गाडी घेऊन का फिरवत होते, यावर हा प्रश्न बीड पोलिसांनाच विचारा असं बालाजी तांदळे म्हणतोय। प्रश्न असा उभा राहतो की आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी तुमची गाडी का वापरली? हे पोलीस प्रशासनाला विचारा, माझी का गाडी वापरली म्हणून। मी थोडंच उत्तर देणार त्याचं की तुम्ही मलाच काय घेऊन चाललात असं मी कसं म्हणू शकतो त्यांना? तुम्ही लागतात, तुम्ही सोबत जा, गेलो। सहकार्य करणं ही चूक असेल तर सांगा। इथे केज शहर आहे, पुढे काही अंतरावर तांदळेचं गाव कोरेगाव, काही अंतरावर हे संतोष देशमुखांचं मस्साजोग गाव। मस्साजोग मार्गे एक रस्ता धाराशिवच्या वाशीकडे जातो। दुसरीकडे केज शहराच्या पुढूनही एक रस्ता चिंचोली मार्गे धाराशिवला पोहोचतो। 9 डिसेंबरला हत्या करून सर्व आरोपी स्कॉर्पिओनं वाशीकडे जात होते। तांदळे म्हणतो की हत्येच्या दिवशी मस्साजोगमध्ये रास्ता रोको होता म्हणून पोलिसांनी माझी स्कॉर्पिओ घेऊन मला केजला बोलावलं आणि पुढे पोलीसच माझ्या गाडीत बसून माझ्यासोबत आरोपींच्या शोधासाठी वाशीकडे रवाना झाले। म्हणजे मारेकरी हत्येनंतर स्कॉर्पिओ गाडीनं पसार झाले आणि पोलीस त्याच मारेकऱ्यांसोबत सीसीटीव्हीत दिसलेल्या बालाजी तांदळेचीच गाडी घेऊन आरोपींना शोधत होते। 9 तारखेला घटना झाल्यानंतर ज्यावेळेस माझा रस्ता रोको चालू होता, रस्ता रोको चालू असल्यानंतर त्यांची गाड्या इकडे येत नव्हती, त्या दिवशी मला LCBच्या अधिकाऱ्यांनी फोन केला आणि आम्ही त्या प्रकरणात इथून गाडी काढली। मग आपले ह्याचे नेकरोचे एक PI गोसावी साहेब, तुम्हाला नाव असेच सांगतो आज, आणि भागवत शेलार, आम्ही असे मिळून वाशीला गेलो। आपल्या मागे पोलीस लागलेत याची खबर सुदर्शन घुले सहित सर्वांना लागली होती। त्याचा पुरावा आहे हे CCTV फुटेज। देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर सर्व आरोपी ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ धाराशिव मधल्या वाशीत सोडून पसार झाले। असं समजू शकतो की हत्येच्या दिवशी पोलीस गाडी पाहून मारेकरी अलर्ट होतील म्हणून बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची साधी गाडी वापरली असावी। पण हा सिलसिला इथेच थांबला नाही। या पुढचे अनेक दिवस बीड पोलीस कराड समर्थक तांदळेला घेऊनच त्याच्याच गाडीतून कराडच्याच टोळीला शोधत होते। कराड आणि गँग फरार असताना बीड पोलीस तांदळे आणि त्याच्या गाडीसोबत 10,000 किलोमीटर फिरले। महाराष्ट्रातून 2 वेळा कर्नाटकात गेले। बीडहून मुंबईला 7 ते 8 फेऱ्या झाल्या, पुण्याला 5 ते 7 वेळा। याशिवाय जालना, संभाजीनगर, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई अशा साऱ्या पोलीस तपासात तांदळे सोबतच होता। शोधादरम्यान कर्नाटकात 9 दिवस तांदळे बीड पोलिसांसोबत मुक्कामीही राहिला। संपूर्ण प्रवास हा 10,300 किलोमीटर झाला। गाडी कर्नाटकला 2 वेळेस गेलो आम्ही कर्नाटकला, मुंबईला 7-8 वेळेस गेलो, पुण्याला 5-7 वेळेस गेलो, पुन्हा इकडे बाहेरी कुठं लातूरला बघ, जालन्याला बघ, औरंगाबादला बघ, असे भरपूर ठिकाणी गेलो आम्ही। आणि कर्नाटकमध्ये आम्ही मुदुळ कारखाना आहे, मुदुळ कारखान्या त्याच्या टोळ्या आहेत कृष्णा आंधळेच्या, आपल्याच्या सुदर्शन घुलेच्या आणि कृष्णा आंधळेच्या, म्हणून आम्ही तिथं 2 वेळेस, एक पहिल्या दिवशी आम्ही 7 दिवस तिथं मुक्काम केला आणि दुसऱ्या वेळेस आम्ही दुसरे कर्मचारीने आम्ही दुसऱ्या वेळेस 2 दिवस मुक्काम केला। बरं, यापूर्वीच्या CCTVमध्ये हे मान्य घटनेच्या अगोदर असेल, मी कुठं नाकारतोय, घटनेच्या अगोदर माझे संबंध होतेच, मी कोण नाही म्हणतोय संबंध।
घटनेच्या अगोदर तुम्ही 29 तारखेला अण्णा केला त्या सिस्टीममध्ये मी आहे, तिथून पाठीमागे आम्ही असणारच. ते माझे नेते आहेत ना, नेतेसोबत मी राहणार नाही का? म्हणजे धनंजय मुंडे माझं दैवत, वाल्मिक कराड माझा नेता आणि विष्णू चाटेशी माझे संबंध आहेत असं म्हणणाऱ्या बालाजी तांदळेलाच घेऊन पोलीस कराड आणि चाटेचा शोध घेत होते. योगायोगानं संतोष देशमुख हत्येपासून ते तपासापर्यंतच्या सगळ्या ठळक घटनांमध्ये बालाजी तांदळेचा वावर आहे. आरोपांनुसार खंडणीसाठी जी बैठक झाली त्यात कराड आणि इतर सर्व आरोपींच्या सोबत बालाजी तांदळे स्पष्टपणे दिसला. पवनचक्की प्रकल्पावरच्या हाणामारीनंतर तिथेही तांदळेच पोहोचला. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी तांदळेच्याच गाडीचा वापर केला. अटकेनंतर कोठडीत कराडला तांदळे भेटल्याचा आरोप झाला. विष्णू चाटेला तांदळेनं तुरुंगात चादरी पुरवल्याचा दावा करण्यात आला. नंतर तांदळेनंच आपल्याला धमकावल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आणि आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी याच तांदळेसह त्याच्या गाडीचा आधार घेतला. 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला म्हणतात. नाही, त्याला नाही. महाराज दुसरा संजय कोणते महाराज आहेत काय माहिती. बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा. हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. बालाजी तांदळेला आज तक पहिलं सहआरोपी का केलं नाही हेच मुळात कळत नाहीये. कारण पोलिसांनी त्याची गाडी वापरली आहे आणि त्याला सगळ्यांची जामीन देखील त्यांनी केली आहे. असं असताना का त्याला सहआरोपी करून त्याच्याकडनं सगळी चौकशी करायला पाहिजे की का त्यांनी हे सगळ्या घटना केलेल्या आहेत. पण आज सगळ्यात ते मी तेच म्हणते ना की जोपर्यंत तथ्य पुरावे आम्ही शोधून देतोय पण त्याच्यावर सुद्धा कारवाई होत नाहीये कारण वरचा दबाव आहे. खरं खोटं काय हे तपासात बाहेर येईल. पण आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांना आरोपींच्याच मित्रासह त्याच्या गाडीचा आधार का घ्यावा लागला हे समजण्यापलीकडचं आहे. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.